आषाढी एकादशी निमित्त सगळ्यांच्याच घरात उपवासाचे पदार्थ बनतात। या उपवासाच्या पदार्थांपैकीच एक म्हणजे साबुदाणा खिचडी। ही साबुदाणा खिचडी सगळ्यांनाच फार आवडते। स्वादिष्ट, खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीने साबुदाणा खिचडी कशी बनवायची हे आपण गृहिणी असणाऱ्या छाया शिंदे यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार, छाया शिंदे। आषाढी एकादशी निमित्त मी खिचडी बनवत आहे। पारंपरिक रेसिपी दाखवते। बटाटे, शेंगदाण्याचे कूट, मीठ, मिरची, 1 पाव शाबू तांदूळ, पाणी, तेल। गॅस चालू करू। तेल टाकू 2 चमच। थोडस तेल गरम होऊ द्यायचं। किती बटाटे घेतले? 1 बटाटा घेतलाय। थोडं 5 मिनिटं वाफवू द्यायचं मीठ टाकून। 1 चमच मीठ आहे। 5 मिनिटं नंतर मिरची टाकू। तेलामध्ये जराशी भाजली पाहिजे। साबुदाणा टाकू। शेंगदाण्याचे कूट टाकू। जेवढं जास्त शेंगदाण्याचे कूट टाकतो तेवढं खिचडी छान लागते। आणि नंतर झाकण वापरण्यासाठी जास्त शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं। तेलामध्ये जरा वापरून द्यायचं त्यांना। नंतर पाण्याने शितोडा वगैरे वरून द्यायचं, त्यामुळे चिकट होत नाही। आणि तेलाचा अंदाज टाकायचा। 2 चमच 3 चमच जेवढे तुमचं साबुदाणा असतील त्या हिशोबाने तेल टाकायचं। अशी तऱ्हे आपली साबुदाणा खिचडी स्वादिष्ट तयार झाली आहे। अशा प्रकारे आपली स्वादिष्ट आणि गरमागरम साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। साक्षी पाटील, लोकल 18, डोंबिवली।